श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज शनिवार आणि आज आहे 1 फेब्रुवारी 2025. तर या दिवशी माघी गणेश जयंती आहे. तर या दिवशी आपल्याला योग्य जोडीदार मिळावा यासाठी एक उपाय जो आहे तो करायचा आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे. तर काय उपाय करायचा आहे, कसा करायचा आहे त्याचीच माहिती या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे. ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते. माघ विनायक चतुर्थी, तिलाच गणेश चतुर्थी या नावाने देखील ओळखलं जातं. तर यंदा 1 फेब्रुवारी 2025 वार शनिवार या दिवशी श्री गणेश जयंती आहे. तर या दिवशी गणपतीची विधिवत पूजा करत बघा व्रत केलं जातं. कारण हिंदू धर्मात सर्वात प्रथम पूजले जाणारे देवता म्हणजे गणपतीला मान आहे. या दिवशी व्रत आणि विधिवत पूजनासह काही उपाय केल्यानं व्यक्तीची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि घरात सुख समृद्धी नांदते. तर या दिवशी जर तुम्ही बघा योग्य जोडीदार मिळावा, विवाह लवकर योग यावा यासाठी जर उपाय केला तर नक्कीच तुमची जी काही इच्छा आहे ती गणपती बाप्पा पूर्ण करणार आहे. कारण आपल्या सर्वांना माहीत आहे गणपती बाप्पा ही विघ्नहर्ता आहे. म्हणजे तुमच्या आयुष्यात येणाऱ्या ज्या काही अडचणी आहे, संकट आहे, दुःख, तर ती दूर करणारी ही गणपती बाप्पा तर आहे. आणि ती नक्कीच तुमच्या लग्नाविषयीच्या ज्या काही समस्या आहे, जसं की योग्य जोडीदार मिळत नसेल, लग्न जमण्यास काही ना काही प्रॉब्लेम येत असतील, लग्न जमलेलं आहे परंतु काही ना काही कारणाने ते जर मोडलं असेल तर योग्य जोडीदार मिळावा. त्यापेक्षा बघा मनासारखा जोडीदार मिळण्यापेक्षा सुयोग्य जोडीदार मिळावा अशी गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करायची आहे आणि उपाय करायचा आहे. अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे, आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर हा उपाय बघा त्या ज्यांचं लग्न करायचं आहे, जे विवाह योग्य झालेले आहे त्या मुलाने आणि त्या मुलीनेच करायचा आहे. आई वडिलांनी किंवा आजी आजोबांनी करून चालणार नाही. स्वतः हा उपाय करायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, तुम्हाला सर्वप्रथम तांदूळ जे आहेत ते घ्यायचे आहे. तांदूळ घेताना अखंड तांदूळ घ्यायचे आहे. अर्धवट तुटलेले किडलेले तांदूळ घ्यायचे नाही. तुम्हाला वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आहे आणि ते हळद टाकून ते पिवळ्या तांदूळ करायचे आहे. म्हणजेच त्या अक्षता ज्या आहेत, लग्नात ज्याप्रमाणे नवरा नवरीच्या आपण डोक्यावर अक्षता टाकत असतो त्याप्रमाणे अक्षता तयार करायच्या आहे. आणि ह्या अक्षता तयार करून तुम्हाला बघा जिथे जिथे माघी गणपती बसवलेले आहे तिथे जाऊन तुम्हाला ही सेवा जी आहे, हा उपाय करायचा आहे. सर्वप्रथम तुमच्या घरात गणपतीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर तिच्यासमोर ही पहिला उपाय करायचा आहे. तर बघा थोडेसे तांदूळ जे आहेत ते घ्यायचे आहेत आणि ते गणपती बाप्पांच्या डोक्यावर टाकायचे आहे आणि अगदी मनोमन प्रार्थना करायची आहे, हे गणपती बाप्पा तुझ्या डोक्यावर ज्याप्रमाणे अक्षता पडलेल्या आहे त्याचप्रमाणे माझ्या देखील डोक्यावर ह्या अक्षता पडू देत, अशी अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे. हात जोडून नमस्कार करायचा आहे. बघा तुमच्या घरात जर 2 मूर्ती असेल, 1 फोटो असेल तर तुमच्या घरातच 3 गणपती होणार आहे. असे तुम्हाला 21 गणपतींना तुम्हाला हे अक्षता ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत. बघा तुम्ही घरातल्या गणपती मंडळाचा गणपती बसलेला असतो तिथे जाऊन देखील हा उपाय तुम्ही करू शकता. किंवा तुमच्या जवळपास गणपतीचं मंदिर असेल तिथे गेलात. आता जर तुमच्या घरात 1 गणपतीची मूर्ती आहे आणि 1 फोटो आहे तर बघा तुमच्या घरातच 2 गणपती होणार आहे. तुमच्या जवळपास गणपतीचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही करू शकता.
कोण नातेवाईक असतील, कोण तुमचे तर शेजारी पाजाऱ्यांच्या घरी गणपती असतील तर तिथे जाऊन देखील तुम्ही याचप्रमाणे गणपती बाप्पांच्या डोक्यावर अक्षदा टाकायच्या आहेत आणि गणपती बाप्पांना मनोमन प्रार्थना करायची आहे. तुमच्या आयुष्यात विवाहाचे जे काही योग आहेत ते लवकर नक्कीच येतील. त्याचबरोबर तुम्हाला योग्य जोडीदार, मनासारखा जोडीदार मिळणार आहे. तुम्हाला सुयोग्य जोडीदार मिळावा यासाठी तुम्ही गणपती बाप्पांकडे अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे. तुमच्या लग्नामध्ये, विवाहामध्ये ज्या काही अडचणी, समस्या येत आहेत ते गणपती बाप्पा नक्कीच दूर करतील आणि सुयोग्य जोडीदार जो आहे तो तुम्हाला मिळवून देईल. हा उपाय मुलगा व मुलगी दोन्हीही जण करू शकता. त्याचबरोबर बघा, तुम्हाला जर 21 गणपती नाही मिळाले तर किमान तुम्ही 11 गणपतींवर तरी ही सेवा जी आहे ती करायची आहे. परंतु सेवा किंवा कुठलाही उपाय करत असताना मनामध्ये विश्वास असायला हवा. तरच तुम्ही जो काही उपाय, काही सेवा करता तर त्याचं जे फळ आहे ते नक्कीच प्राप्त होतं. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.